मलकापूर वर्सेस न्यू गॅलेक्सी सरोड. मलकापूरचं कोण आहे? कोण स्ट्राईकला? खरोखरच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडूला सन्मानित केलं परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. 3 धावाने मलकापूर संघाचा श्री गणेश होतोय. तीन धावेने संघाचा श्री गणेश होतोय. व्यासपीठावरती आताच आगमन झालंय दिगंबर चिले साहेबांचं. साहेब आपण आलात, खरोखरच संयोजन कमिटीकडून आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. आणि पंचांकडून 9चा कॉल आहे. एक धाव पडा. निर्धाव चेंडूची सांगता होते. निखिल शिरगावकर म्हटलं तर खरोखरच शाहूवाडी तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, गुणवान खेळाडू म्हणून मलकापूरची शान म्हणून त्याच्याकडे पाहतो आपण. निखिल शिरगावकर असेल, दादा कोटावळे असेल, आशिष लगारे असतील, खरोखरच एक नामवंत खेळाडूंचा भरणा असणारा संघ आपणास पाहायला मिळतो. आणि निखिलच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार, चौकार. धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 11. आणि पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॅक सीमारेषे पार, चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. डीजे बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 16.
पाहायचंय धनाजी या रन मशीनला रोख लावण्याचं काम करेल का ते. आत्ता मात्र गगनाला गवसणी घालून चेंडू सीमारेषे पार, षटकार. डीजे बॅक टू बॅक निखिल शिरगावकरची तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. चेंडूची मारेचे पार, षटकार. एक विस्फोटक आणि वादळी खेळी करणारा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मलकापूर संघाचं प्रतिनिधित्व करताना स्ट्राईक एंडला आहे फलंदाज निखिल शिरगावकर. पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॅक, सीमारेषे पार, चौकार. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज साठी लागणारी शूज देणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हटलं तर सचिन फुटवेअर यांच्याकडून सचिन यादव साहेब आपणही मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. त्याचबरोबर रवी नारकर बांबवडे गावचे स्टार क्रिकेटर यांचंही आता या सोहळ्या दरम्यान आगमन झालेलं आहे. आपणास विनंती करतो की आपण समालोचन कक्षाच्या उजव्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. एक धाव घेण्यात आणि अखिल मात्र यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 37. चांगली आकर्षित करणारी फलंदाजी प्रसाद आणि निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला यश प्राप्ती झाली. प्रसादला माघारी परतावं लागतंय. पण विस्फोटकता पाहायला गेली, विस्फोटक खेळी तर म्हटलं तर निखिल शिरगावकर. पाहायचं आहे प्रसादची आणि निखिलची साथ देईल का दुसरा फलंदाज. खरोखरच उत्कर्ष कोटावळे उर्फ दाद्या कोटावळे एक आपल्या शाहूवाडीचा नामवंत गुणवान आणि एक विस्फोटक फलंदाज. उत्कर्ष कोटावळे आता आगमन होते. पाहायचं आहे निलेश आपला निखिल आणि उत्कर्ष उर्फ दाद्या आपल्या संघासाठी किती मोठा धावांचा डोंगर उभारण्यासाठी हातभार लावतात. ते थोड्याच वेळात थोड्या क्षणात खरोखरच आपण प्रथमताच पाहतोय ही जोडी म्हटलं तर एक एवन जोडी म्हणावी लागेल. शाहूवाडी तालुक्यातील नामवंत दादा आणि निखिल. पाहायचं आपल्या संघासाठी किती धावा उभारण्यासाठी मोलाचं योगदान त्यांच्या फलंदाजीच्या शैलीतून आता थोड्याच वेळात पाहायला मिळेल. धनाजीला मात्र यश प्राप्ती लाभली. एका विकेटचं पतन प्रसादच्या माध्यमातून.
मी अगोदरच पाहायचंय मिसकम्युनिकेशन मिसफील्ड तितकंच तोलामोलाचं चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 39. 2 षटकांच्या अखेरीस मलकापूर संघाची धावसंख्या होती ती 1 लॉस 39. डीजे न्यू गॅलेक्सी सरूड खरोखर चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संयमी खेळी पाहायला मिळते निखिल शिरगावकर याची. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 40. लॉस ऑफ 1 विकेट. संघासाठीच तिसरं षटक प्रगतीपथावर. त्याचबरोबर मुटकलवाडी गावचे सुपुत्र माननीय श्री दीपक जांभळे साहेब, आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आयोजकांच्या वतीने आपणास पुकार दिला जातोय. आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपले मनस्वी हार्दिक आभारी आहोत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावेने आणि आता पहा दादाच्या बॅट मधून चेंडूशी मारेचे पार. चौकार. डीजे आपला सहकारी एवढा विस्फोटक खेळी करताना राहुल माने असेल, निखिल शिरगावकरी राहुल मानेचा सहकारीचा आहे, अमोल चाचे असेल, आदी मंडळी खरोखरच एकत्रित खेळताना आपणास पाहायला मिळतंय. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 47. मुटकलवाडी गावचे सुपुत्र आदरणीय दीपक जांभळे साहेब यांचं या सोहळ्यादरम्यान विशेष सहकार्य आहे. साहेब, आपणास विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, विराजमान व्हा. निखिल मात्र तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. निखिलची बॅट आज मात्र आग उठताना दिसते. खरोखरच क्रिकेट रसिकांच्या डोळ्याची पारणं फेडणारी नेत्रदीपक अशी कामगिरी निखिल शिरगावकर याच्या माध्यमातून पाहायला मिळते.
बॅक टू बॅक खरोखरच एक आकर्षित करणारी अशी फलंदाजी, चेंडू सीमारेचे पार, चौकार. त्याचबरोबर आपल्या मलकापूर मधील मंगलमूर्ती होंडा सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा माननीय विकास माईंगडे आणि अझरुद्दीन बोबडे साहेब, आपणासही फुकार दिला जातोय आयोजकांच्या वतीने. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. विकास माईंगडे साहेब आणि अझरुद्दीन बोबडे साहेब, चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 59, लॉस ऑफ 1 विकेट. खरोखरच सावध पवित्र आक्रमकता कशी असावी या खेळाडूंच्या या फलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आहे तो दाद्या आणि नॉन स्ट्राईकला आहे तो निखिल शिरगावकर. ज्याच्या नावात खरोखरच एक आपल्या खेळाच्या जोरावरती नामचीन, नामवन, गुणवान, गुणवत्ता प्राप्त करणारा खेळाडू आपला आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. आकर्षित करणारी खेळी केली त्याने जवळजवळ आतापर्यंत. वैयक्तिक जवळजवळ 36 धावावरती खेळतोय. कालच्या सत्रात आपण पाहिलं होतं प्रथम पंचांकडून मात्र स्क्वेअर चेंडू घोषित व्हाईटच्या रूपाने संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 61. कालच्या सत्रात आपण पाहिलं होतं प्रथमतः ज्यांनी हाफ सेंचुरी आपल्या नावावरती केली तो जहीर मालदार, आणि आज उत्तम संधी आली आहे ती निखिल शिरगावकर याला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे निखिल शिरगावकरची. तेरा बॉल 42 धावा अशी एक आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते निखिल शिरगावकरच्या फलंदाजीतून. मलकापूर 11 संघाचं धावफलक आहे ते 163. बाईच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या होती ती 64, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली आकर्षित करणारी पाहायचं आहे. निखिलला नामी संधी आली या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यान. पाहायचं आहे आपल्या नावावरती 50 सजेल का आजच्या या त्याच्या फलंदाजीच्या शैलीतून. गोलंदाज मात्र सनी रफ्तार गोलंदाजी करतोय. आत्ताच आगमन झालंय मुटकलगाडी गावचे सुपुत्र, क्रिकेटचा नामचीन हिरा म्हणून आपण पाहिल कासारी खोऱ्यात नामवत्ता गुणवत्ता असलेला पिंटू पाटील.
एक धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी, एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 65, लॉस ऑफ 1 विकेट. पाहायचंय निलेश जाधव काहीतरी कानमंत्र द्यायला आलेत. संघाचे संघनायक आहेत. निखिलला नामी संधी आहे. आपल्या नावावरती 50 चढवण्याची, हाफ सेंचुरीची नामी संधी आहे. नामवंत जर्सी क्रमांक 45 निखिल शिरगावकर. संघासाठीच शेवटचं षटक हाताळतोय तो धनाजी. पाहायचं आपल्या संघासाठी किती धावांचं रोखण्याची कामगिरी करतील का. दाद्यालाही तितकी साथ द्यावी लागेल. शेवटचं षटक आहे. निखिल जवळजवळ 50च्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय. एक धाव घेण्यात दादा यशस्वी, एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 166. चौदा बॉल 42 अशी घणाघाती प्रहारी करणारी फलंदाजी, कोकणारी फलंदाजी पाहायला मिळाली आपणास निखिल शिरगावकर याची. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. 2 धाव घेण्यात यशस्वी, 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 68. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे मुख्य शिलेदार म्हणावं लागेल, ज्यांच्या संकल्पनेतून ही चॅम्पियन ट्रॉफी आपणास डॉक्टर एन.डी. पाटील स्टेडियम वरती पाहायला मिळते. त्याचे मुख्य सूत्रधार म्हटलं तर भास्कर पाटील उर्फ बापू, विश्वास चाळके, विद्यमान अध्यक्ष राहुल माने कोळगावकर, रमेश गाडे, स्वामी मेडिकलचे सर्वेसर्वा रोहित पाटील उर्फ होल्डर, विकास रनवरे, एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वेसर्वा रंगराव माने यांना, आणि या एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वेसर्वा राजेंद्र रनवरे, या मंडळींची खरोखर वाहवा करावी तितकी कमीच. स्पर्धेवरती टीका करणं खूप सोपं असतं मित्रांनो, पण इतका उच्चांक गाठणारा असा सोहळा परिपूर्ण करण्यासाठी त्यांचं लागणारं पणाला या त्यांच्या सोहळ्यातून पाहायला मिळत आहे. आत्ता मात्र निखिल याच्या बॅटमधून चेंडूशी मारायचे पार, षटकार डीजे. टाळायला हव्या. आता शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024चा 50 हाफ सेंचुरीचा मानकरी ठरलाय निखिल शिरगावकर. आता मात्र विकेट गेली तरी काय निखिल हरकत नाही, पण तू मात्र तुझ्या सहकार्यानं नवे पूर्ण क्रिकेट रसिकांना नेत्रदीपक आणि आग ओकणारी पारी 50 वरती आउट झाला हाफ सेंचुरी नावावरती नोंदवून, त्यालाही भाग्य लागतं. डीजे. आणि खरोखरच उत्तर तुझ्याकडून अशी आकर्षक आणि क्रीडा रसिकांची मन जिंकणारी खेळी होत राहो ही मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आणि एक मलकापूर गावचा एक नामवंत खेळाडू आशिष लगारे आता स्ट्राईक एंडला. पाहायचा आशिष शेवटच्या क्षणाला षटकार मारून आपल्या सहकार्यांना खुश करेल का. क्षेत्ररक्षकाला मात्र त्याच्या गुणवत्तेला आपण दाद देतो. काय नाव आहे नितीन खरोखरच एक नैसर्गिक अडचणीचा सामना करून पण झेल कसा टिपावा ते त्याच्या शैलीतून पाहायला मिळत आहे. वेल्डन नितीन.
आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 74. धन्यवाद डीजे. 74 रिअल मध्ये स्कोर झालेला आहे. 2 पॅनल्टीच्या टोटल 76 आणि जिंकण्यासाठी न्यू गॅलेक्सी सरूट संघाला 77 धावांची गरज असेल.
स्ट्रायकर फलंदाज. स्ट्राईक एंडला धनाजी आणि नॉन स्ट्राईकला तो महाराज पाहायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला पुकार दिला जातोय. नाणेफेकीसाठी यायचा आहे. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकरवाली संघनायक. आणि पहिल्या चेंडूवरती सन्मानित केलंय गोलंदाजाला. फलंदाजाने चेंडू सीमारेषे पार. चौकार. नाणेफेकी होते त्रिमूर्तींच्या हस्ते. दिगंबर चिले साहेब, रवी नारकर साहेब आणि दीपक जांभळे साहेबांच्या हस्ते. आणि सशेगावने नाणेफेकी जिंकलेली आहे. आणि दादाला मात्र पहिलाच प्रयत्नात यश प्राप्ती. पहिल्या विकेटचं पतन होत आहे न्यू गॅलेक्सी सरूड संघाकडून धनाजीच्या माध्यमातून. निलेश जाधव यांच्या आधिपत्याखाली, प्रतिनिधित्वाखाली, नेतृत्वाखाली खेळणारा मलकापूर 11 संघ शांतता, संयम आणि खरोखरच त्या संयमाला आकर्षित करणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. मलकापूर 11 संघाच्या संघातून निखिल शिरगावकर असेल, आशिष लगारे असेल, दादा कोटावळे असेल, निलेश जाधव असेल, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय दादा कोटावळे. खरोखरच पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर गोलंदाजांचा कर्दन काळ असतो, पण ते षटक हाताळण्याला हिंमती तितकीच लागते. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजीच्या व्यूहरचनेत कुठेतरी चेंजेस करत दादा कोटावळे खरोखरच एक नामवंत अष्टपैलू खेळाडू, मलकापूर गावचा सुपुत्र आज पाहायला मिळत आहे. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. वाईट +1. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1/6. 1 बाद 6. सलग शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठी ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आपणास या स्पर्धेसाठी लाभलंय, त्या त्रिमूर्तीचं खरोखरच आवर्जून वारंवार उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणजे संजय पारळे, सरपंच सशेगाव, आणि प्रवीण सोने आणि जय हनुमान स्पोर्ट्स सशेगाव. या सशेगावच्या खरोखरच नावाने पाणी सौजन्य आपणास या मंडळींच्या माध्यमातून लाभलंय. त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार.
4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 1+10 डीजे. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. खेळाडूला इंजुरी झाली असेल तर मी आयोजकांना विनंती करतो की आपण जरा पाणी पोचवण्यासाठी जरा कोणाला तरी पाठवा. चालू असणारा विद्यमान सामना न्यू गॅलेक्सी सरूड वर्सेस मलकापूर 11. खरोखरच मलकापूरची एक्सप्रेसच धावते की काय असा अजिंक्य गोलंदाज पाहायला मिळतोय. 1 बाउन्सचा कॉल आहे पंचांचा. अजिंक्य गांधी गोलंदाजी ट्रॅकवर. खरोखरच आशिष लगारे असतील, दादा कोटावळे असेल, निखिल शिरगावकर असेल आणि त्यांचे संगनायक निलेश जाधव पंचाकडून पुन्हा एकदा स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1+11 1/11. पाहायचंय दादाचा कानमंत्र अजिंक्य त्याच्या अस्त्राचं शस्त्रामध्ये परिवर्तन करेल का. आणि आता मात्र फलंदाजाने त्याला सन्मानित केलंय आणि पंचांचाही कॉल आलाय. चेंडू सीमारेषे पार. चौकार डीजे. क्षेत्ररक्षणाची झलक पाहायला मिळाली. आत्ताच्या धावा मात्र पंचांनी सांगाव्यात. 1 धाव. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. प्रशांत चोरगे खरोखरच एक कौतुकास्पद क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय मलकापूर 11 संघाकडून. चूक कोणती होणे नाही. पिंटू खटावकर उत्कृष्ट असा झेल आणि अजिंक्य गांधीला पहिलं यश प्राप्ती. दादा कोटावळेचा कानमंत्र कुठेतरी कामी आला. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे न्यू गॅलेक्सी सरूड संघासाठीचा डीजे.
मनमोहकता अशी असणारी रफ्तार गोलंदाजी पाहायला मिळते मलकापूर संघाकडून. आता संघासाठीचं तिसरं षटक हाताळतोय तो दादा कोटावळे. एक नामवंत गुणवान असा खेळाडू दादा कोटावळे एक्सप्रेस म्हटलं तरी काय हरकत नाही. खरोखरच एक आपल्या संघासाठीच लागणार श्रेय. मी माझ्या संघासाठीच माझं 100% योगदान कायम देण्यास सदैव तत्पर राहिल्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. दादा कोटावळे कोटावळे एक्सप्रेस खरोखरच निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅट्समन कोण आहे? आता मात्र चेंडूला दिशा दिली. चेंडू सीमारेषे पार. फलंदाजाचा प्रहार चौकार. डीजे खरोखरच सनी आपल्या नावासाठी साजेशी खेळी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. मिसकम्युनिकेशन मिसफिल्डचा खरोखरच वाईट +2. एकूण 3 धावा. 3 धावांचा मुनाफा मिळेल न्यू गॅलेक्सी सरोड संघाला. 3 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 23. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रहारी फलंदाजी पाहायला मिळते सनी याची. आणि आता मात्र डीप कव्हर झोनला चेंडू सीमारेषे पार. चौकार. डीजे मात्र सनी देओलनी गदरमध्ये आपला करिश्मा केला होता आणि शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आता न्यू गॅलेक्सी सरोड संघाचा सनी करामत करतोय असं दिसतंय. बॅक टू बॅक पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार. चौकार. सनी नावाचं वादळ. डीजे संघ कुठेतरी अडचणीचा सामना करताना संघाची धावसंख्या होती ती 31. 2/31. संघासाठीचं तिसरं षटक प्रगतीपथावर. पाहायचं आहे क्षेत्ररक्षकाचं कसं बळपणाला लागणार आहे. आणि थ्रो पहा. खरोखरच या खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमीच. चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या कॉम्पिटिशन मध्ये 1 धाव घेण्यात मात्र यशस्वी. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 2 लॉस 32. आत्ता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 32. 32. लॉस ऑफ 2 विकेट्स.
सर्वांचं मनस्वी हार्दिक अभिनंदन, हार्दिक आभार. खरोखरच आपल्या तालुक्यातील खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी त्यांची असणारी मनाची तळमळ सत्यात उतरते. या स्पर्धेदरम्यान भास्कर पाटील उर्फ बापू, विश्वास चाळके विद्यमान अध्यक्ष, राहुल माने, रमेश गाडे, श्री स्वामी मेडिकलचे सर्वेसर्वा, रोहित पाटील होल्डर, विकास रणवरे, रंगराव माने अण्णा, आणि आत्ताच्या जवळजवळ पंचांनी आत्ताचा स्कोर सांगायचंय. 9+2+1 4 धावा आहेत का आता? पाच धावा. धन्यवाद. 5 धावेने मात्र न्यू गॅलेक्सी सरोड संघाचा धावफलक 5ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती अकरा 40चं समीकरण आहे, पाहायचंय. रोहन लगारे, मला वाटतं आशिष लगारेंचे बंधू असतील. क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल. माझ्या संघासाठीच लागणारं माझं 100% योगदान देण्यास मी सदैव तत्पर असेल. याचं उत्तम उदाहरण जर्सी क्रमांक 7 पाहायला मिळतंय. प्रशांत चोरगे, दोन धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी सनी नावाची तोप मात्र या स्पर्धेत या सामन्यात धडाडते. चेंडू सीमारेषे पार, षटकार. संघाची धावसंख्या होती ती 2/45. अजूनही 32 धावांची गरज असेल. न्यू गॅलेक्सी सरूड संघाला सनी नावाचं वादळ अजूनही मैदानावरती झंझावत कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. आपला संघ अडचणीत असताना त्या संघासाठीच लागणार मोक्याच्या क्षणाला मोलाचं योगदान काय असतं ते पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठी या मैदानाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मिळालंय ते खरोखरच आदरणीय माननीय शशिकांत पाटीलजी साहेब, आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आणि आत्ता मात्र क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही. प्रसाद बागड आपल्या सहकार्याला गोलंदाजाला मात्र साजेशी साथ दिली आणि आता मात्र सनी नावाचं वादळ शमलेलं आहे. डीजे तत्पूर्वी चालू सामना आणि यानंतरच्या होणाऱ्या सामन्यांसाठी आपण आदरणीय शशिकांत पाटील साहेब,
आपण या खरोखरच तुमचं मोलाचं सहकार्य नसतं तर हा भव्य दिव्य क्रिकेट सोहळा शाहूवाडीच्या नावाने झंझावत असणारा शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2023 हे भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्याचं नियोजन झालंच नसतं असं या क्षणाला सांगतो. म्हणून आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आयोजक आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. पतन होत आहे. धावफलक मात्र रोखण्याची कामगिरी करतोय तर लोहन लगारे बंधून म्हटलं तर मलकापूर एक नामवंत गुणवान खेळाडूंची आणि एक नावलौकिकता जपलेले खेळाडू आहेत. रोहन लगारे असेल, आशिष लगारे असेल आणि या संघाचं प्रतिनिधित्व करतोय तर एक नामचीन धुरंदार पैलवानी ध्येयनिष्ठी असणारा असा युवा मलकापूरचा निलेश जाधव. शांत संयमी खरोखरच नियमावलीत आपण कायम सदैव तत्पर असो असं एक उत्तम उदाहरण सकाळच्या क्षणाला आपणास पाहायला मिळालं. ते व्यक्तिमत्व म्हटलं तर निलेश जाधव. चूक होणे नाही. दादा मात्र खरोखरच यष्टीचित करण्यात यशस्वी झाला. रोहन लगारेला 2 विकेटचा मुनाफा मिळाला. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे न्यू गॅलेक्सी सरूड संघाचं. आणि आता आगमन होत आहे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय शशिकांत पाटील साहेब. खरोखरच तुमच्या अमूल्य साथीमुळे हा सोहळा दिमागदार आणि देखणा रुबाबदार पार पडतोय. मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि उत्तरोत्तर तुमच्या हातून अशीच चांगली कार्य घडत राहतील अशी मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि आपणास ही शुभेच्छा देतो. स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन नॉन स्ट्राईकला येतो. सुंदरम पाहायचं आपल्या नावासारखी सुंदर खेळी करेल का. संघाची धावसंख्या होती ती 46. लॉस ऑफ 4 विकेट्स. पाच विकेटचं पतन झालेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय जर्सी क्रमांक 2 तेजस. दादा कोटावळेच्या कानमंत्राचा पाहायचा आहे किती त्याच्यावरती प्रभाव पडेल ते त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतून या क्षणाला पाहायला मिळेल. मलकापूर 11 रोहन लगारेने मात्र खरोखरच आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या गोलंदाजीतून. पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. वाईट +1 अशा 2 धावांचा मुनाफा मिळेल न्यू गॅलेक्सी सरूड संघाला. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 48. लॉस ऑफ 5 विकेट्स. खरोखरच एक दादाच्या कानमंत्राचा पुरेपूर वापर करताना गोलंदाज तेजस गोलंदाजी ट्रॅकवर तेजस्वी खेळी करतोय. तेजस पडवळ चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झाला. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 5 लॉस 49. 5 बाद 49. दादाकडून चूक होणे नाही. तेजस्वी कामगिरी करतोय तेजस पडवळ. पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट घेण्यात यशस्वी झाला. नौखा गोलंदाज आहे पण आपल्या जुन्या खेळाडूंच्या कानमंत्राचा पूरक आणि पूरप्राप्ती करून देताना पाहायला मिळतंय त्याच्या या गोलंदाजीच्या शैलीतून. संघ नायक मात्र निस्वार्थतेचा सुस्कारा सोडत आपल्या
क्षेत्ररक्षणाच्या शैलीवरती आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देण्याची कामगिरी करतोय. विकेटचं पतन होतंय. 6वी विकेट न्यू गॅलेक्सी संघाच्या. 6 विकेटचं पतन झालंय आतापर्यंत. फलंदाज आलाय निलेश पाहायचा. आपल्या नावासारखी नेत्रदीपक कामगिरी करेल का? कालच्या प्रथम दिवसाच्या सत्रामध्ये आपण पाहिलं खरोखरच एक लेजंड खेळाडू आणि मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असताना कित्येक वेळा त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ झाला. परंतु त्यांच्या संघाच्या संघनायकाचं कौतुक करावं लागेल की शेवटच्या क्षणाला त्यांच्यावरती विश्वास दाखवला. असे नामवंत शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र आणि कोळगाव गावचा आवाज म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिल असे 61 वर्षाचा खेळाडू जणू 16 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी काल खेळी केली. त्या भाग्यवंताचं नाव आहे रंगराव माने उर्फ अण्णा. अण्णांसाठी जरा टाळ्या होत्यात मित्रांनो. खरोखरच सेमीफायनलला डायरेक्ट धडक मारले त्यांच्या संघाने. पण त्यामध्ये त्यांचंही 50 नव्हे 70% मोलाचं योगदान आहे या क्षणाला मी सांगू शकेल. आणि याचबरोबर मलकापूर 11 संघ विजयी झालेला आहे. आणि न्यू गॅलेक्सी सरूड संघ आपण या स्पर्धेसाठी पार्टिसिपेंट केलात. खरोखरच या नामवंत शाहूवाडी तालुक्याची नामवंत असणारी आपल्या सर्व तरुणांना आकर्षित करणारी अशी स्पर्धा ज्या ह्या मान्यवरांनी आयोजित केले ते म्हणजे आयोजन कमिटीचे सर्व आदरणीय भास्कर पाटील बापू, विश्वास चाळके अध्यक्ष. खरोखरच अध्यक्ष कसा असावा हे आपल्याला या क्षणाला विश्वास चाळके याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. राहुल माने, रमेश गाडे असतील, श्री स्वामी मेडिकलचे सर्व त्याचबरोबर रोहित पाटील तुमचा आमचा सर्वांचाच आवडता होल्डर म्हणून आपण ज्याला वारंवार संबोधतो